सर्वांना नमस्कार. आज वीरपांड्य कट्टबोम्मन हे पुस्तक मी वाचणार आहे. याचे लेखक आहेत BG रमेश आणि अनुवादन केले सौ शुभांगी भडभडे. वीरपांड्य कट्टबोम्मन. वीरपांड्य कट्टबोम्मन हा तामिळनाडूचा वीरपुरुष. हळूहळू संपूर्ण भारतावर आपले साम्राज्य प्रस्थापित करू पाहणाऱ्या इंग्रजांविरुद्ध त्याने अखेरपर्यंत लढा दिला. परंतु मित्रांच्याच विश्वासघातामुळे त्याला इंग्रजांच्या हाती पडावे लागले. शेवटच्या क्षणापर्यंत आपले शौर्य सिंहाप्रमाणे त्याने कायम राखले. फाशीच्या तख्तावरूनही आपल्या पवित्र मायभूमीला त्याने श्रद्धांजली वाहिली आणि तिच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा तिच्याच कुशीत जन्म घेण्याची प्रतिज्ञा केली. वीरपांड्य कट्टबोम्मन. 200 वर्षापूर्वीची गोष्ट. दक्षिण भारतातील बहुतांश भागात अर्काटचा नवाब राज्य करीत होता. परंतु तो फक्त नामधारी नवाब होता. आपल्या हाताखालच्या राज्यांकडून खंडणी वसूल करण्यास देखील तो असमर्थ होता. इसवी सन 1792 या नवाबाने भारतात व्यापारासाठी आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीशी गुप्तपणे एक करार केला आणि तिला येथील राजांकडून खंडणी वसूल करण्याचा अधिकार दिला. गोऱ्या लोकांना पैशांची अत्यंत भूक होती. या व्यतिरिक्त त्यांना भारतावर राज्य करण्याचीही इच्छा होती. भारतातील राजांवर आपला अधिकार प्रस्थापित करण्यास त्यांनी प्रारंभ केला. कंपनीने येथील राजांकडून मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल केली. गोऱ्यांच्या जाचाला कंटाळून पुष्कळ राजे त्यांना शरण गेले. परंतु त्यांच्यापैकी एका राजाने गोऱ्यांची तमा मुळीच बाळगली नाही. धीटपणे त्याने इंग्रजांना सांगितले, इतर राजे आम्हालाच खंडणी देतात. तुमच्यासारख्या परक्या व्यापाऱ्यांना आम्ही खंडणी का द्यावी, असा हा प्रश्न विचारणारा कोण होता हे तुम्हाला माहीत आहे काय? तो होता तामिळनाडूचा वीरपांड्य कट्टबोम्मू, जगवीरांचा आवडता सेवक. कट्टबोम्मूचे पूर्वज आंध्र प्रदेशातले. वीरपांड्य हा त्या पिढीतला 47वा पुरुष. त्याचा जन्म 3 जानेवारी 1760 रोजी झाला. त्याच्या वडिलांचे नाव जगवीर कट्टबोम्मन आणि आईचे नाव आरमुगत्तमल्ल. वीरपांड्याला 2 भाऊ होते, कुमारस्वामी आणि दोरेसिंह. कुमारस्वामी जन्मतः मुका व थोडा बहिरा होता. लोक त्याला उमेदोरे या नावाने हाक मारीत. हे त्याचे घरगुती नाव होते. बोम्मू हे पांड्याचे आडनाव होते. त्यामुळे पांड्य हा वीरपांड्य कट्टबोम्मू किंवा कट्टबोम्मन या नावाने ओळखला जात होता. पांड्यराज जगवीर यांच्या हाताखाली बोम्मू हा सेनापती होता. तो लहानपणापासूनच शूर आणि धाडसी वृत्तीचा होता. त्यामुळे तो जगवीराचा आवडता झाला. राजाला त्याच्याविषयी असीम प्रेम आणि विश्वास वाटे. त्यामुळे जेव्हा जगवीर मृत्यूच्या दाराशी येऊन ठेपला तेव्हा त्याने बोम्मूला बोलावून म्हटले, बोम्मू, आता माझा अंतकाळ जवळ आलाय. ह्यानंतर तुझ्यावरच राज्याची मदार आहे. ह्या राज्याचे ज्याप्रमाणे मी संरक्षण केले त्याप्रमाणे तूही कर, असे सांगून पांड्यराजाने आपले राज्य बोम्मूच्या स्वाधीन केले. प्रजेचा आवडता राजा. बोम्मू तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यातल्या पंचमकुरुच्ची या नगरात राहत होता. जगवीर राजाच्या मृत्यूनंतर बोम्मूने शहराभोवती बळकट तट बांधला. आपले शहर त्याने सुशोभित केले. लोकांचे जीवन सुखकारक व्हावे या दृष्टीने त्याने अनेक सुखसोयी केल्या. वयाच्या 30व्या वर्षी 2 फेब्रुवारी 1790 रोजी प्रजेने त्याचा राजा म्हणून स्वीकार केला. त्यानंतर त्याने आपले कुटुंब आणि नातेवाईक यांना बेल्लारीहून बोलावून घेतले आणि त्यांना आपल्या राज्यात मानाच्या मनसबदारी जागा दिल्या. ते सर्व बोम्मूशी प्रामाणिक होते. त्यांनी बोम्मूला खंडणी दिली. बोम्मूने प्रजेचे प्रेम संपादन केले. अन्याय आणि अनैतिकता तो सहन करीत नसे. गुन्हेगारांना शोधून काढून त्यांना तो शिक्षा करीत. त्यांना सल्ला पण देई. त्याला शूर लोक अतिशय आवडत. अशा लोकांना बोलावून तो त्यांची राज्यकारभारात महत्त्वपूर्ण स्थानी आपणहून नेमणूक करी. वेल्लीदेव हा असाच एक शूरपुरुष होता. एकदा त्याने दारू प्यालेल्या सांडाशी टक्कर दिली. तेव्हापासून तो बोम्मूचा आवडता झाला. पंचलम कुरुच्चीमधली प्रजा बोम्मूच्या कारकिर्दीत सुखी होती. मी वाकणार नाही. त्यावेळी पंचमकुरुच्चीच्या आजूबाजूच्या प्रदेशावर मॅक्सवेल हा ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी होता. अनेक राज्ये आणि राजे आधीच गोऱ्यांच्या आधिपत्याखाली आली होती. एट्ट्यापुरमचा
एट्टाप्पा हा त्यापैकीच एक. तो भित्रा होता आणि त्याने ब्रिटिशांचे सार्वभौमत्व स्वीकारले होते. मॅक्सवेलने एट्टाप्पाला बोलावून बोम्मूकडून करवसुली करण्याचे अधिकार दिले होते. एट्टाप्पाला साधी तलवार कशी पकडावी हेही ठाऊक नव्हते. तो बोम्मूच्या किल्ल्यात प्रवेश करायलाच कचरत होता. मॅक्सवेलच्या हे लक्षात येताच त्याने स्वतः बोम्मूला धमकीची अनेक पत्रे लिहिली. कर दे अन्यथा आम्ही चढाई करू, अशी त्याने धमकी दिली. यावर बोम्मूने स्पष्ट म्हटले की मी एक पैसाही खंडणी देणार नाही, तसेच कोण्याही परकीयाला आपल्या राज्यात प्रवेश मिळणार नाही, असेही त्याने सांगितले. कंपनीचे अधिकारी बोम्मूच्या अशा या वागण्यामुळे नाराज झाले. 1772 नंतरची 6 वर्षे त्यांनी निकराचे प्रयत्न केले, पण बोम्मू शरण आला नाही. कंपनीचे शत्रुत्व ओढवून घेऊ नकोस, असा सल्ला बोम्मूच्या काही मित्रांनी त्याला दिला. गोऱ्यांना काहीतरी रक्कम द्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले. त्यावर बोम्मू म्हणाला, ही इंग्रज माणसे व्यापाऱ्याच्या वेशात आली आणि आपलं रक्त आता शोषत आहेत. त्या उपऱ्यांचे आपण कधीही गुलाम होणार नाही. अशा प्रकारे बोम्मू हा ब्रिटिशांना डोकेदुखी होऊन बसला. येन केन प्रकारे बोम्मूने आपल्याला स्वामी म्हणून मान्यता द्यावी, असे त्यांना वाटत होते. ॲलन नावाचा एक दूत त्यांनी बोम्मूकडे पाठविला. तू आम्हाला मागच्या 6 वर्षांची खंडणी देण्याची गरज नाही, ॲलन म्हणाला. त्याने हेही पटवायचा प्रयत्न केला की जर कट्ट बोम्मूने काहीच रक्कम दिली नाही तर बाकीचे राजेसुद्धा खंडणी देणे नाकारतील. बोम्मू हसला. बाकी सारे राज्यप्रमुख भित्रे झाले असे तसे मीसुद्धा तुमच्याकडे वाकावे काय? हा वीरपांड्य आपल्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत परकीयांसमोर वाकणार नाही. आतापर्यंत आपले बोलणे आम्ही ऐकले, हेच फार झाले. चालते व्हा, बोम्मू गरजला. ॲलन निराश होऊन परत गेला. बोम्मूच्या या आक्रमक पवित्र्यामुळे इंग्रज चक्रावले. फूट पाडा आणि राज्य करा ह्या नीतीत तरबेज असल्यामुळे त्यांनी इतर राज्यप्रमुखांच्या पैशाची लालूच दाखवून आपलेसे केले. एट्टाप्पा तर आधीच कंपनीला शरण गेला होता. बोम्मूचे सामर्थ्य आणि कच्चेपण याविषयी माहिती इंग्रजांनी गुप्तपणे एट्टाप्पाकडून मिळविली. कंपनीने बोम्मूकडून खंडणीची वसुली करण्यासाठी जॅक्सन नावाच्या एका नवीन अधिकाऱ्याची नेमणूक केली. त्याने बोम्मूला पत्र लिहिले, मला तुझ्याशी अतिशय खाजगी चर्चा करायची आहे. तू मला एकटाच विरुनवलवेली येथे भेट. यातून काही चांगली निष्पत्ती होईल ह्या आशेने बोम्मूने जॅक्सनची सूचना स्वीकारल्याचे त्याला कळविले. पण उमेदोरेला त्यात कपटाची शंका आली. तो मुका असला तरी हुशार आणि चतुर होता. आपल्या मुक्या भाषेत त्याने सांगितले की जॅक्सनने बोम्मूला कैद करण्यासाठी एकटे बोलावले आहे. भावाचा मुद्दा बोम्मूला पटला. 24 ऑगस्ट 1778 रोजी बोम्मू आपला वृद्ध मंत्री तानापती पिल्लई, उमेदोरे, वेल्लीदेव आणि काही शिपाई यांच्याबरोबर पालखीत बसून निघाला. पण बोम्मू पोहोचला तेव्हा धूर्त जॅक्सनसमोर आलाच नाही. तो दुसरीकडे होता. हे कळताच बोम्मूने सर्वत्र शोध घेतला. शिवगिरी, सेट्ररू, श्रीवेल्लुपुत्तरू, भवानी आणि कुट्रालम येथेही तो गेला, पण जॅक्सन कुठेच नव्हता. तो फिरंगी मला काय समजतो? आम्हाला आमंत्रण देऊन आमचा अपमान करू इच्छितो काय? बोम्मू संतप्त झाला. त्याला वाईट वाटले की आपल्या अनुयायांना आपल्यामुळे त्रास झाला. शेवटी बोम्मूला कळले की जॅक्सन हा शोकमपट्टीचा जमीनदार राजा सेतुपती ह्याच्याकडे पाहुणा म्हणून थांबला आहे. चित्तथरारक भेट. रामलिंगविलास हा एक भव्य, वैभवशाली, कलापूर्ण महाल होता. कवींचे ते एक स्वर्गरम्य कुतूहल होते. पण तिथे आता जॅक्सनचा कर्कश आवाज ऐकू येत होता. शस्त्रधारी सैनिकांचा त्या महालावर पहारा होता. शत्रूच्या त्या गोटात बोम्मूने एकट्यानेच प्रवेश केला. त्याचे सहकारी वेगवेगळ्या गुप्त जागात लपून बसले. निर्भयपणे बोम्मू जॅक्सनकडे गेला. जॅक्सन नशेत तर्र होता. बोम्मू येताच तो घाबरला. त्याला एखाद्या दुःस्वप्नाप्रमाणे भासणारा बोम्मू आता प्रत्यक्ष त्याच्यासमोर उभा होता. तू मला का बोलावलेस? बोम्मूने विचारले. तू अजून खंडणी भरलेली नाहीस, याचे कारण काय? जर तू अजूनही ती भरणार नसशील तर तुझ्यावर काय परिस्थिती ओढवेल याची तुला कल्पना आहे काय? जॅक्सन म्हणाला. बोम्मूच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. तो संतापून ओरडला, मूर्खा,
तू काय बरळतो आहेस? चूप रहा. मी तुला खंडणी द्यावी? लक्षात ठेव, ही माझी पवित्र मातृभूमी आहे. इथला प्रत्येक धुलीकण हा माझा आहे. तुला आपला प्राणप्रिय असेल तर ताबडतोब इथून चालता हो. बोमूची ही तेजस्वी मुद्रा आणि गर्जना ऐकून जॅक्सन गर्भगळीत झाला, पण त्याला त्याचे काम करायचे होते. म्हणून त्याने पुन्हा विनंती केली, बोमू, तू दुराग्रही होऊ नकोस. तुझी थकीत बाकी फक्त दे. आम्ही तुला त्रास देणार नाही. दात ओठ खात बोमू म्हणाला, तुम्हाला असे बोलायला लाज वाटत नाही? पैशाची गरज असेल तर भीक मागा. मी भीक म्हणून तुम्हाला मदत देईल, पण पुन्हा जर तुम्ही खंडणी हा शब्द उच्चारलात तर मला तुमचा शिरच्छेद करावा लागेल. तेव्हा विचार करा. त्याचा अवतार पाहून जॅक्सनने क्लार्क नावाच्या आपल्या सचिवाला हाक मारली आणि त्याला आज्ञा केली की बोमूला कैद कर. बोमूने आपल्यावर धाव घेणाऱ्या शिपायांवर आपली तलवार उगारली. बोमूचा उग्र रणावेश पाहून ते शिपाई सैरावैरा पळाले. क्षणातच क्लार्कचे डोके धडावेगळे होऊन जमिनीवर पडले. जॅक्सन गोंधळला. त्याच्या किंकाळीने बोमूचे सहकारी धावून आले. धुमश्चक्री सुरू झाली. बोमू आपल्या सहकाऱ्यांसह तिथून निसटला, पण त्याचा वृद्ध मंत्री तानापती पिल्लई मात्र पळत असताना पकडला गेला. बोमूला वाईट वाटले. सर्वांनी परत निघण्याची त्याला विनंती केली. पिल्लईला सोडून परत जाणे कसे शक्य आहे? तो म्हणाला. उमेदोरेने आपल्या भावास खुणावले, तू जर इथे थांबलास तर नक्कीच संकटात सापडशील. तानापती चतुर आहे. तो त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी होईलच. आपण इथून निघूया. बोमूने त्याचे म्हणणे अनिच्छेनेच मान्य केले. तो पंचलमकुरुच्चीला पोहोचला. अशा प्रकारे जॅक्सनचा कट अयशस्वी ठरला. जॅक्सनची दुर्गती. बोमूच्या निघून जाण्यामुळे जॅक्सन निराश झाला. बोमू आपल्यासमोर येऊनसुद्धा आपण त्याला पकडू शकलो नाही याची त्याला लाज वाटली. तो गोंधळला. त्याने तानापतीला हातकड्या घातल्या. तानापतीला पकडल्याचा त्याला अभिमान होता, पण आपल्या पराभवाची वार्ता कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळली तर आपली काय गत होईल याचा तो विचार करू लागला. आपली नामुष्की झाकण्यासाठी त्याने कंपनीला खोटेच पत्र लिहिले की पंचलमकुरुच्चीचा राजा कट्टबोमू याने मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मी त्याला मान्यता दिली, पण तो आणि त्याचे सहकारी 400 शिपाई घेऊन चाल करून आले. वाड्याभोवती ते शिपाई लपून बसले. बोमू मला भेटताच मी खंडणीविषयी चौकशी केली, पण त्याने माझा अपमान केला. ते बघून माझा सचिव क्लार्क ह्याने त्याला आव्हान दिले. बोमूने क्लार्कवर वार केला. आमच्या शिपायांनी बोमूच्या शिपायांबरोबर लढत दिली. त्या दरम्यान बोमू निसटून गेला, पण मी त्याचा मंत्री तानापती पिल्लई याला कैद करून ठेवले आहे. बोमूला नष्ट करण्यासाठी मला लष्कराची आवश्यकता आहे. मी आपल्या उत्तराची प्रतीक्षा करीत आहे. पत्र मिळताच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जॅक्सनला तानापतीसह बोलावणे पाठविले. तो तानापतीसह तिरुचीला पोहोचला, पण मनोमन घाबरला होता. दोघांनाही प्रश्न विचारण्यात आले. तानापतीने जॅक्सनचा कट आणि वीरपांड्यांच्या लढायांबद्दल संपूर्ण माहिती दिली. तो म्हणाला की जॅक्सन हाच सर्व समस्यांचे कारण आहे. त्याचवेळी डेव्हिसन नावाच्या दुसऱ्या एका इंग्रज अधिकाऱ्याकडूनही कंपनीला एक पत्र मिळाले. त्याला भारताविषयी फार आदर होता. भारतीयांचा अपमान झाला तर तो त्याचे निराकरण करीत असे. त्याने पत्रात लिहिले होते, दोन्ही बाजूंच्या प्राणहानीला जॅक्सन जबाबदार आहे. त्याची कार्यप्रणाली अयोग्य आहे. चौकशी अधिकाऱ्यांनासुद्धा बोमूची भूमिका पटली. जॅक्सननेच प्रथम अपराध केला, त्यामुळे हा सारा अनर्थ ओढवला. जॅक्सनला काढून टाकावे असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. पिल्लईलाही मुक्त करण्यात आले. दुसरा सत्तांध अधिकारी. जॅक्सनच्या जागी ESR लुशिंग्टन नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली. रामलिंग विलासातील ते प्रकरण हा नवीन अधिकारी विसरला नव्हता. तो बोमूचा द्वेष करीत होता. पंचलमकुरुच्ची नष्ट करण्यासाठी संधीची तो वाटच पाहत होता. त्याने बोमूला लिहिले की बोमूने ताबडतोब रामलिंग विलासात मारल्या गेलेल्या क्लार्कच्या परिवाराला नुकसान भरपाई व आम्हाला खंडणीची थकबाकी द्यावी. त्याने पत्रात असेही सुचविले की पैसे घेऊन बोमूने त्यास रामनाथपुरम येथे भेटावे. पत्र वाचून बोमूला फार राग आला. रामलिंगविलास प्रकरणात तुमच्या लोकांनी माझी पालखी आणि इतर वस्तू चोरल्या आहेत, त्या प्रथम परत करा. कर चुकविण्याच्या प्रश्नावर नंतर विचार करण्यात येईल, असे त्याने उत्तर दिले. लुशिंग्टन रागाने बेभान झाला.
बोम्मू हा सामान्य माणूस नाही याची त्याला जाणीव झाली. त्याने बोम्मूला कळविले, जास्तीत जास्त 30 माणसांना घेऊन ताबडतोब मला भेटायला यावे. एका फिरंग्याने जणू आपण मालक आहोत ह्या थाटाने बोलावे ह्याची बोम्मूला चीड आली. जॅक्सनच्या भेटीचा कटू अनुभव आठवून त्याने ह्या निरोपाला नकार दिला. आजूबाजूचे अनेक प्रदेश कंपनीने काबीज केले होते. कंपनीच्या अटी स्वीकारून अनेक राजे गुलाम झाले होते. फक्त पंचलमकुरुच्चीचे स्वातंत्र्य टिकून होते. लुशिंग्टनची अस्वस्थता अधिकच वाढली. आक्रमण हाच बोम्मूला नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे असे त्याला वाटू लागले. मद्रासचा गव्हर्नर लॉर्ड एडवर्ड क्लाइव्ह याने फौज पाठवावी म्हणून त्याने पत्र लिहिले. लुशिंग्टन याने जणू सिंहाशीच सामना करण्याचा निर्णय घेतला. सैन्याची आगेकूच. 14 ऑगस्ट 1799 रोजी जॉन बॅनरमनच्या नेतृत्वाखाली इंग्रज फौजांची आगेकूच सुरू झाली. बोम्मूवर हल्ला करणे हाच एकमेव मार्ग आहे असे त्याला सांगण्यात आले. लष्कर पाल्यमकोट्टाईला पोहोचले आणि तेथे त्याने आपला तळ ठोकला. लुशिंग्टनने बोम्मूला अखेरची एक विनंती करून पाहण्याचे ठरविले. बॅनरमनलाही हे पटले. त्यांनी 20 ऑगस्ट रोजी बोम्मूला शांततेचा करार करण्याचे आवाहन केले. परंतु ज्याला स्वातंत्र्य प्राणापेक्षा प्रिय आहे असा बोम्मू परकीयांचे स्वामित्व मान्य करणे कधीच शक्य नाही असा निरोप बोम्मूने वेन्नियर नावाच्या दूताबरोबर इंग्रजांना कळविला. बॅनरमनने वेन्नियरला पैशाची लालूच दाखवली. बोम्मूला कळवा की आम्ही लढाई न करताच परत जायला तयार आहोत. फक्त तुम्हाला योग्य वाटेल तेवढीच रक्कम द्या. ती आम्हाला पुरेशी आहे. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला पुरेसे संरक्षण देऊ. तो मोडक्या तोडक्या तामिळमध्ये म्हणाला. वेन्नियर संतापला. आम्ही काय करावे हे सांगण्याची तुला गरज नाही. आम्ही आमचे काम जाणतो. तो तडफेने उत्तरला. वेन्नियरला वश करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. दुसऱ्याची संपत्ती लुटायला इंग्रज आले होते. बॅनरमन हा सुद्धा विसरला की वेन्नियर हा राजदूत आहे. त्याने त्याला तुरुंगात डांबले. बोम्मूशी लढाई. पंचलमकुरुच्चीवर चढाई. चला किल्ला काबीज करा अशा प्रकारे बॅनरमनने आपल्या फौजेला आज्ञा दिल्या आणि फौजा निघाल्या. युद्धोन्माद. जक्कम्मा ही पंचलमकुरुच्चीची आराध्य देवता होती. शूर योद्ध्यांच्या स्फूर्तीचा ती स्रोत होती. त्या दिवशी तिरुचेंदूर येथे जक्कम्माची यात्रा होती. उमेदोरे, वेल्लीदेव आणि इतर अनेक जण यात्रेत सामील झाले होते. इकडे बॅनरमनच्या फौजांनी पालयम कोट्टाईपासून तिकडे कूच केले होते. पंचलमकुरुच्ची शांत होते. बोम्मू किल्ल्यात होता. कंपनीची फौज कोणत्याही क्षणी आता आपल्यावर हल्ला करील. एट्टाप्पा, शिवगिरी, अय्यन, मरुदप्पा, देवरू आणि दुसरे अनेक राजे आज आपल्या मदतीला नाहीत. भ्याडाप्रमाणे ते आता इंग्रजांच्या हातातले बाहुले बनले आहेत. लुशिंग्टन हा एक नीच मनुष्य. तो काय करील याचा भरवसा नाही असे विचार बोम्मूच्या मनात येत होते. कंपनीची फौज किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे अशी बातमी घेऊन एक हेर आला. बॅनरमनला तो प्रदेश अपरिचित आहे याची बोम्मूला माहिती होती. बोम्मू हा शूर पांड्यवीर होता. तो एक क्षणही थांबला नाही. त्याने आपल्यापैकी एका माणसाला तिरुचेंदूरला पाठवले आणि दुसऱ्याला किल्ल्याच्या वर चढून नगारे आणि शिंगांचा घोष चालू ठेवायला सांगितले. आपण स्वतः संरक्षणाच्या निगराणीसाठी बाहेर पडला. तुताऱ्यांच्या आणि शिंगांच्या आवाजांनी सावधतेचा इशारा सर्वांना दिला. किल्ल्याचे दरवाजे एकामागून एक बंद झाले. दक्षिणेचा एक दरवाजा मात्र यात्रेवरून येणाऱ्यांसाठी उघडा ठेवला होता. सर्वत्र उत्साह, स्फूर्ती आणि चैतन्य यांचे वातावरण होते. ते शूर योद्धे आपल्या शस्त्रांसह एका ओळीत उभे राहिले. किल्ल्याच्या तटावरचे शूर शिपाई भाले आणि तलवारी घेऊन उभे राहिले. मुख्य दरवाजावर सशस्त्र पहारा होता. तानापतीही यात्रेहून घाईघाईने परतला व फौजेला मिळाला. कायात्तारू आणि